there is a trust handled by Ketkar, all Ketkars. ठीक है. Happy birthday belated. सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत. आपण मला वाटतं याच्यासाठी आपण इथे जमलोय ते म्हणजे आपले ते राजेश शेतकर यांना यावर्षीचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला, सगळ्यांना माहिती तिथे. तर त्यांना आपण म्हणजे आपली कुलसभा दरवर्षी एका उल्लेखनीय कामगिरी जे कोण करतं त्यांना रावा केतकर पुरस्कार दिला जातो. तर तो यंदाच्या संमेलनामध्ये आपण राजेश केतकर यांना जाहीर केलेला आहे. तर त्याचा कौतुक समारंभ आता आपण इथे करणार आहोत. तर मला वाटतं सुरुवातीला केतकर कुल मध्यवर्ती सभा म्हणजे काय, वो ये कुलसभा क्या काम करती है, इसके एम्स क्या है, इसके बारे में अपने जो सचिव है सेक्रेटरी मुकुंद केतकर ते आपल्याला याची आता माहिती देतील. केतकर कुल मध्यवर्ती सभा ही 1962 ला स्थापना झाली, फाउंडेड बाय रावा केतकर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला होता. ही फाउंडेड इन 1962 अँड एव्हरी इयर देर यूज टू बी गॅदरिंग ऑफ केतकर्स. दरवर्षी केतकरचं संमेलन व्हायचं. साधारणपणे 15 वर्षात ते संमेलन चाललं आणि नंतर फॉर सम ऑर अदर रिझन ते ब्रेक झाली कंटिन्यू. नंतर 10 वर्षानंतर परत ती ॲक्टिव्हिटी केली ठाण्याच्या एका केतकरांनी. तर या केतकर कुलसभेचं काम असं की सगळे केतकर जसे इकडे डोंगरे आहेत, अग्रावत आहेत, मे बी गाल आहेत, तर त्या फॅमिलीजचं गॅदरिंग, कम्युनिटी डेव्हलपमेंट. सो व्हॉट वी डू, आमची केतकर कुलसभा काय करते की केतकर सगळ्या केतकरांना एकत्र ठेवायचं, त्यांचे आपसातले रिलेशन डेव्हलप करायची. नेक्स्ट जनरेशनला आधीच्या जनरेशनमध्ये नसतात. आजच्या मला माझी बहीण काय करते, दीपा रिसवाडकर काय करते मला माहीत नसतं. सो दॅट ऑल शुड बी आपण बाउंड ठेवलं पाहिजे, त्यासाठी आपण काम करतो. आणि कुलसभेचं दुसरं एक काम असं की 3 मेजर गोष्टी आपण कुलसभेतर्फे फेलिसिटेट करतो. एक म्हणजे रावा केतकर पुरस्कार, जो केतकर फॅमिलीमधलं एक्सेप्शनल काही काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. दुसरा म्हणजे एक वैद्यकीय सहाय्यता असते जे केतकर कुलसभा फाउंडेड रावा केतकरांनी, त्यानंतर त्यांचं काम पुढे चालवलं श्रीराम केतकरांनी. ही ऑल्सो एक्सपर्ट 2 years ago. तर त्यांच्या मुलांनी त्यांच्या नावाने एक स्मृती पुरस्कार ठेवलेला आहे, श्रीराम केतकर स्मृती पुरस्कार. जो कोणी मेडिकल नीड असेल किंवा नॅचरल कॅलॅमिटी असेल किंवा एज्युकेशनल नीड असेल अशासाठी त्यांच्याकडनं दरवर्षी 15,000 रुपये फंडिंग दिलं जातं. आणि अजून एक जो आहे तो नीडी स्टुडंटसाठी ते प्रभाकर केतकर म्हणून आहेत. त्यांच्यातर्फे त्यांनी ते FD मध्ये ठेवलेली रक्कम 1 लाख रुपीज बाय प्रभाकर केतकर. तर त्याच्या इंटरेस्टवरनं तोही आपण 15,000 रुपये स्टुडंटला, नीडी स्टुडंटला, प्रेफरेबली फ्रॉम केतकर फॅमिली, आणि जर तसं नसेल तर कोणताही ब्राह्मण फॅमिली त्याच्या स्टुडंटला, राईट फ्रॉम क्लास 1 टू हायर एज्युकेशन. दरवर्षी एक अशा प्रकारचे 3 मेन आपण पुरस्कार देतो. आणि याशिवाय मीन टाईम काही कोणाला गरज पडली, काही मेडिकल नीड आली तर ते आपल्याकडे फंडिंग होतं. फंडिंग आपल्याकडे जमलं असतं. फंडिंग कसं जमतं आपल्याकडे, तर आता माझा वाढदिवस 28 एप्रिल 1964 आहे. मी माझ्या वाढदिवशी मी रोज 1 रुपया बाजूला काढणार. आज तारीख आहे 22 मार्च, 22 मार्चमध्ये 1 काढणार, 23 मला 1 काढणार, असे वर्षात मी 365 रुपीज बाजूला ठेवणार आणि ते माझ्या बर्थडेला मी कुलसभेला ग्रँड म्हणून देणार, देणगी म्हणून देणार. ते असे 365 जे कलेक्ट होतात त्या सगळ्यांचा फंड कुलसभेकडे जमतो. आणि या फंडपणा अशा प्रकारचं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात. एक मेजर ॲक्टिव्हिटी आपली असे की संमेलन, गॅदरिंग, केतकरांचं गॅदरिंग, जे जनरली दरवर्षी केलं जातं. यावर्षी ते गणपतीपुळ्याला होतं. आपण साधारणपणे 26 जानेवारीच्या आसपास करतो, बिकॉज दॅट हॅपन टू बी पब्लिक हॉलिडे. तर यावेळेला आपल्याला तेव्हा ते जमणार नव्हतं गणपतीपुळ्याला, कारण गणपतीपुळे बिंग धार्मिक प्लेस, तिकडे त्या दिवशी खूप गर्दी असते पब्लिक हॉलिडेला, म्हणून आपण ते 10 जानेवारीला केलं होतं. आणि 3 डिसेंबरला राजेश केतकरांना राष्ट्रपती पुरस्कार जेव्हा जाहीर झाल्याने माहीत पडलं, तेव्हा त्यांची सगळी माहिती आपण घेतली. आणि त्या माहिती घेतल्यावर आपण असं ठरवलं की या वर्षी पुरस्कार देण्यासाठी बेस्ट पर्सन हेच आहे. तर अशा प्रकारचं केतकर कुलसभेचं कार्य आहे. आपण कुलसभेचे प्रिंटेड असे व्हॉल्युम्स होते, खंड म्हणतो आपल्याला, कुलवृत्तांत खंड 1, 2 आणि 3. सगळ्यात पहिला रावा केतकरांनी चालू केला, त्याच्यानंतर
आता त्यांची मुलं म्हणजे पुढच्या जनरेशनची मुलं यांची सगळी माहिती त्यामध्ये कंपाईल होते. आता ते प्रिंटिंग फॅसिलिटी ही कॉस्टली अफेअर असल्यामुळे आपण ई-बुक हे प्रोजेक्ट चालू केलेलं आहे. तर केतकर सगळी जी माहिती आहे ती आपण ई-बुकमध्ये कन्वर्ट करतोय आणि फर्दर जनरेशनची माहिती पण त्यामध्ये ॲड ऑन होणार आहे. तर त्यासाठी प्रत्येक केतकरांनी त्यांची माहिती द्यायची असं एक गुगल फॉर्म आपण बनवलं आहे. त्या फॉर्ममध्ये त्यांनी सबमिट करायची. त्यानंतर सदस्य केतकर कुलचं सदस्य बाय बर्थ तो केतकरमध्ये आला म्हणजे तो सदस्य झाला. ही इज मेंबर ऑफ केतकर कुलसभा. बट ॲज अ फॉर्मल आपण एक फॉर्म भरून घेतो ज्यामध्ये त्यांची माहिती असते, त्यांच्या आईवडिलांची माहिती असते किंवा त्यांचे बिझनेस काय, एज्युकेशन काय या सगळ्या डिटेल त्यामध्ये माहिती असते. आणि ती सगळी माहिती केतकर कुलसभेमध्ये रेकॉर्ड झालेली आहे. राव केतकरांनी जेव्हा 1962 चालू केलं तेव्हा इंटरनेट नव्हतं, वेबसाईट नव्हती, काही नव्हतं. सो सिम्पल बाय पोस्ट कार्ड तेव्हा आपल्याला आठवलं डबल पोस्ट कार्ड मिळायची. एक पहिलं पोस्ट कार्ड जेव्हा आपण द्यायचो आणि एक जवाबी पोस्ट कार्ड ज्यावर तो समोरची पार्टी रिप्लायची. सो तशा सगळं त्यांनी परिश्रम करून ही सगळी माहिती जनरेट केली आहे. अराउंड 900 पेजेस आपल्याकडे आता मटेरियल अवेलेबल आहे आणि फर्दर मटेरियल पण आपण गॅदर करणार आहे आणि सगळ्यांनी यामध्ये कॉपरेट करायचं आहे. सगळं केतकर काढते. नाव मिस्टर अजय विल टेक द चार्ज. मी थोडक्यात माहिती करून थोडक्यात स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव अजय केतकर. मी सध्या केतकर मध्यवर्ती समितीचा खजिनदार आहे. ते मी डोंबिवलीला राहतो. ते मुकुंद केतकर म्हणजे सध्या सचिव आहेत. ते कल्याणला असतात. मला वाटतं इथे बडोद्याचे जे कोण आहेत तिथे तर मला वाटतं त्यांनी पटकन आपलं नाव आणि आपण काय करतोय हे जरा पटकन प्रत्येकाने पटकन लगेच सांगावं. कारण नंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे लवकर वळणार आहोत याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागली. पटकन सांगा. मी अदिती केतकर. माझा स्वतःचा बिझनेस आहे इंटिरियर डिझायनिंगचा. माझे मिस्टर मिलिंद केतकर ते इकडे असतात. आणि एक आदिती केतकर या केतकर कुलसभेच्या कमिटी पण होत्या अराउंड 2020 मध्ये. पुढे पटकन सांगा प्रत्येकाने कारण नंतर आपल्याला मुख्य कार्यक्रमाकडे वळायचं. हां तिथपासून चालू प्रथम संतोष डोंगरे माझा स्वतःचा बिझनेस आहे माझा. मग राहायला पडवता राहायचा पुढे झालं. मी प्रथमेश केतकर. मी MBA केलं आहे. आता मी कंपनी जॉईन केली. मी दीपा रिसवाडकर, म्हणजे दीपा केतकर रिसवाडकर आणि मिलिंद केतकरची मी बहीण. मी सुवर्णा डोंगरे, संतोष डोंगरेंची पप्पा आहे आणि मी इव्हेंट ऑर्गनायझर आहे आणि मी माइंड प्रोग्रामिंगचे क्लासेस घेते. मी मनीषा डोंगरे, शेखर डोंगरेंची मिसेस. मी बडोद्यातच असते. मी राहुल डोंगरे, शेखर डोंगऱ्यांचा मुलगा आणि मी सध्या LLB करतो. इकडे कोण राहिले हां काका. मी अंकुर रिसवडकर, केतकर जाऊ बडोद्याला. फ्रेंड्स ऑफ हिंदी में. हाँ चलेगा. मैं गीता अग्रवाल. I'm working in Gujarat English Bhojpuri movie and I founder of NGO Navni Vidya Trust. Myself, Madhav Das, B. Agrawat, और रिटायर मैकेनिकल मेंटेनेंस मैनेजर from Nepal Limited. I'm now staying at Bhavnagar. मी काय हां सांगणार? बरं. प्रथमेश तू सांग. तू सांगून दे. माझी आई आहे सपना. त्यांच्यावर ठेव ना. येस येस येस. नाही, तो हातात घेऊन फिरव. सगळ्यांचीच ओळख करून दे. This is Aditi. मैं अदिति माकड़िया विभूति की सिस्टर हूँ, एल्डर सिस्टर. ओके ओके. प्रथमेश मम्मी आणि पप्पाचा हां introduction दे. सपना केतकर आहे. सलीम गाव आहे.
डॉक्टर राजेश काका है, शी इज़ अ होम मेकर, और आनंद केतकर है, वो रिलायंस में है। वो बड़ा भाई है उसका। हाँ बड़ा, वैसे तो आपको मालूम होगा। नहीं, पहली बार देख रहे हैं नहीं, नहीं, हम हम लोग, लोग पहली बार पहली मीट बार कर रहे हैं हो, हम लोग। पर्सन इस पर्सन समाज हाँ। इसीलिए ये उसका दो पहला भाई नाम है, राजेश और ये आनंद है, उसका नाम आनंद है। उसके लिए मुश्किल है मिलना। पण या इसीलिए दोन प्राप्त होता भावांकडे है। एक बघितलं की एक कळतं की दिव्यांग व्यक्ती कुठेच कमी नाही आहे. ही एक गोष्ट कळते. कारण यांनी मला पार आता म्हणजे मला यांना पार स्टेशनवरून इथपर्यंत आणलं तिथे, आणि यांचं कर्तृत्व तर आहेच. तर मला वाटतं आता ओळख परेड झालेली आहे. राहुलच्या इंट्रोडक्शन तुम्ही सांगा, तुम्ही बोला. मी सांगते. मेरा नाम राहुल गाला है. मैं फाइनेंस डिपार्टमेंट में वर्क करता हूँ. सबको एडवाइस देता हूँ म्यूचुअल फंड रिलेटेड. थाने बॉम्बे से. नहीं, but अभी वर्क कनेक्टेड में. How we introduce for the award? अच्छा, मेरे जीजा जी है रवि, वो राजेश के साथ जॉब करते हैं और वो उनके बारे में बताते रहते हैं. तो मुझे लगा इनके पास इतनी काबिलियत है तो उनको ऑनलाइन भर के तो उनके बारे में मैंने सुना कि उनके पास इतनी काबिलियत है, इतनी स्किल है. तो मैंने उनको सलाह दी कि आप नॉमिनी का फॉर्म भरो, ऐसे अप्लाई करो. तो बोले मैं सब माहिती दे देता हूँ, तुम करके दो. तो इन्होंने करके दिया था और उनका नाम सेलेक्ट होकर आ गया. थैंक यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मला आता असं वाटतं आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. तर आता मी आपले सचिव नितीन केतकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला जाहीर केलेला रावा केतकर पुरस्कार आणि सन्मान चिन्ह देऊन राजेश केतकर यांचा गौरव करायचा आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्यामध्ये कंटिन्यू कोणी करायची नाही. तुझं मी सन्मान पत्र बनवलंय ते अजय केतकर हँड ओव्हर करतील. फुलांच्या बुकेऐवजी नॅपकिन्सचा बुके अशा प्रकारची एक नवीन कन्सेप्ट आपण या संमेलनात चालू केली. आणि आता आपण यांना रावा केतकर पुरस्कार प्रदान करत आहोत. या पुरस्काराचं स्वरूप असे आहे की 10,000 रुपये रोख किंवा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर तो आता आपण त्यांना प्रदान करत आहोत. तुमच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो की तुमच्यामुळे या केतकर पुलाचं नाव हे पार सरकारी पातळीवर त्याची दखल घेतली गेली. त्याबद्दल तुमच्याबद्दल खरंच आम्हाला खूप अभिमान आहे. मंडळी आता आपण एक छोटंसं एक काम करणार आहोत. आता आपण राजेशजींचा आपण एक इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर मला वाटतं कोण मदत करेल. मिंटू आहुजे. हाँ
लाईव्ह तर बंदच आहे, रेकॉर्ड करतो. आपने भी आपकी दी. વિડીયો ઉતારવાનો છે. જે બે કરો ને બે એ ના થાય ને એક સાથે. फोटो घेऊन घ्या ना. आज तो अभी कंप्लीट हो गया. त्याच्या इंटरव्ह्यूचं होऊन जाऊन द्या. ते महिन्यात हा बरं पटकन करूनच काय घ्या. भाई आणि फोटोग्राफी आपण नंतर हां अच्छा आमच्या डोंगरे कुटुंबियांकडनं बरं आपण एक राजेशजींचा छोटासा आपण एक इंटरव्ह्यू घेणार आहोत. हां. मला वाटतं काकू त्यांना जो भेटला ना तो तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बरं. मला पहिला प्रश्न असा आहे की राजेशजींना पहिला प्रश्न असा आहे की आपण आपल्या या कार्याची सुरुवात कधी केली. दोन 2008 मध्ये. बरं आपल्या कार्याचं स्वरूप कसं होतं. डिफरेंट एक्टिविटीज होती माझी. एक मेरी महत्वपूर्ण थी एक्सेसिबल बनाना और दूसरा इंग्लिश टीचिंग. ये दो पर मैं ज़्यादा फोकस करता हूँ. एक्सेसिबिलिटी और इंग्लिश टीचिंग ये दोनों डेफ लोगों के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. अगर एक्सेसिबिलिटी मतलब इन लोगों को साइन लैंग्वेज में समझाया जाए तो वो अच्छी तरह से समझ पाते हैं.
और दूसरा, अब एजुकेशन में इंग्लिश पार्ट ऐसा हो गया है, हर एक जगह पे उनको ज़रूरत पड़ती है। व्हेरी गुड. आता या अशा ज्या मोठ्या ज्या गोष्टी केल्या जातात ना, त्यांच्या पाठीमागे कोणाची ना कोणाची जी प्रेरणा असते. तर राजेशजींना पुढचा प्रश्न असा आहे की त्यांना कोणाची प्रेरणा होती? मैं खरच सांगू तो माझे आई वडील सॉरी मेरे मम्मी और पापा डेफ थे और उन लोगों ने जो गलती की उसकी वजह से मुझे पोलियो हो गया और डेफनेस तो था ही। तो डेफनेस और पोलियो की वजह से मैं घर में कैद रहता था। मम्मी पापा बहुत ही गरीबी में जी रहे थे, तो मैं उनसे कुछ एक्सपेक्ट नहीं करता था कि तुम मुझे यहाँ लेके जाओ, वहाँ घूमने लेके जाओ। तो मैं घर में बैठे बैठे रोता रहता था। मेरा बड़ा भाई था, वो अपनी मर्जी से घूमता था, मम्मी पापा घूमते थे, लेकिन मुझे ऐसा होता था भगवान उससे अच्छा है कि मुझे उसके पास बुला ले। मुझे जीने की उम्मीद ही नहीं थी। मुझे अंदर से ऐसी प्रेरणा मिलती थी, हर बार नेगेटिविटी। और एक बार मैंने देखा जो फिजिकली हैंडीकैप रहते हैं, जो हाथ पैर नहीं होते हैं, और उनका फोटो मैं आपको दिखाना चाहूँगा, जस्ट अ मिनट, जिनके हाथ पैर नहीं है और उन्होंने काफ़ी अच्छी तरीके से समाज में रहकर बहुत अच्छा काम किया है। यस, देख लो कौन है, नाम बता दो। निक नाम है इनका, जिनके दोनों हाथ भी नहीं है और दोनों पैर भी नहीं है। और इसके में मोटिवेशनल वीडियो देखे, ये बहुत ही वेल नोन हो गए, हर जगह पे लेक्चर देते थे, पॉजिटिविटी के देते थे। फिर वो ट्रैवल भी करते थे, हर जगह घूमते थे, स्विमिंग करते थे। तो मैंने सोचा कि बिना हाथ और पैर ये सब कर सकता है, तो मेरे पास तो अच्छा दिमाग है, तो उसका यूज़ करके मैं क्यों अच्छा कुछ काबिलियत हासिल ना करूं। तो 2007 में मैं स्पेन गया था, वहाँ पे मैंने विजिट किया आउट ऑफ कंट्रीज में। तो वहाँ से मुझे बहुत कुछ जानने सीखने को मिला, और वहाँ से मुझे पहला मुद्दा मिल गया एक्सेसिबिलिटी। तो वो लोग यूके, लंदन, कनाडा, जो भी जगह है आउट ऑफ कंट्री में, तो वहाँ पे मुझे एक शिवाजी पांडा करके भैया मिले, वो भी डेफ थे। हाँ, उन्होंने बोला तुम्हें थोड़ा बहुत इंग्लिश आता है, तुम 7वीं कक्षा तक तो पढ़े हो, लेकिन जो नया जनरेशन है बिल्कुल नहीं पढ़ा है, तो आप उसको बेसिक सिखाओ ना कुछ। तो बोले नहीं, इनको कॉन्फिडेंस नहीं था, मेरे पास इतना भरपूर नॉलेज नहीं है, मैं कैसे क्लास सेटअप करूँ। तो बोले तुम थोड़ा बहुत ट्रेनिंग करो। फिर हम वहाँ से आए, घर पे मम्मी पापा से बात किया, तो बोले कोई बात नहीं, तुम टीचिंग का कर लो, 15-20 दिन की ट्रेनिंग थी। तो मैं वहाँ बॉम्बे गया, और मैंने साथ साथ, मेरे पापा सिलाई का काम करते थे घर में बैठकर, मम्मी और पापा दोनों डैड थे। और फिर ये एक्सेसिबल कैसे बनाना है, तो ये आवाज़ हमें गवर्नमेंट तक कैसे पहुंचानी है। तो जो गलती मेरे मम्मी पापा ने की, वो सिर्फ सिलाई काम करते रहते थे, उनको नॉलेज नहीं था कौन सी एज में कौन सी वैक्सीन बच्चों को देनी चाहिए और उसका इम्पोर्टेंस क्या है। तो मैंने एक पीडियाट्रिक डॉक्टर से मिलके पूरा पोलियो के रिलेटेड, नॉट ओनली पोलियो बट वैक्सीन के रिलेटेड सब अलग अलग वैक्सीन का स्टडी किया, उसका QR कोड सिस्टम जनरेट किया, उसमें साइनोवेट डाली, कौन सी एज पे देना है, कहाँ मिलेगा, अगर ये नहीं देंगे तो क्या होएगा। तो उसके बारे में हमने ये प्रयास किया, तो ये सक्सेस हो गया। उसके बाद कोई हिस्टोरिकल प्लेस है या कोई जगह है जहाँ पे कोई घूमने जाता है और नॉलेज लेना चाहता है, तो डेफ बंदा कहाँ से लेगा। तो उसके लिए भी हमने QR कोड डाले। किसी को पॉलिटिकल जानना है तो उसको हेल्थ के रिलेटेड, तो हमने उसके लिए न्यूज़ चैनल का उपयोग किया। यूट्यूब पे हमने हमारी न्यूज़ चैनल स्टार्ट की। अभी हमारे 2 लाख से ज़्यादा व्यूवर्स है और बहुत सारे सब्सक्राइबर भी है। ये सब शुरुआत हमारी कोरोना टाइम में हुई। जब कोरोना टाइम में सब घर में थे, अपने अपने घर में थे, अपने माँ बाप से कम्युनिकेशन नहीं कर पाते थे, तो उन बच्चों को फ्रस्ट्रेट होना था, हो रहे थे। तो उसके लिए मैंने अवेयरनेस प्रोग्राम क्रिएट किया और यूट्यूब पे न्यूज़ डालता गया। हर रोज़ बाहर नहीं निकलना है, किसी से मिलना नहीं, मास्क पहनना, ये करना। तो बहुत सारे लोग घर बैठे ही अपना नॉलेज बढ़ा रहे थे। फिर उसके जरिए
वैक्सीन का मैंने जो बनाया हुआ था वो भी मैंने डाला। फिर उस साथ साथ इंग्लिश टीचिंग, जिन जिन बच्चों को मुझे जितना आता था उतना मैंने इंग्लिश सिखाया, उससे वो लोग अच्छी पोजीशन पे आ गए, जॉब करने लगे, इंडिपेंडेंट होने लगे। और मेरा पर्पस ये नहीं था कि मुझे कहीं इन फ्यूचर अवार्ड मिले, मैं मेरे काम से प्यार करता था और मेरी वाइफ ऑलवेज मेरे सपोर्ट में रहती थी। मैं कोई भी काम करता था तो बोलते हैं ना सक्सेस पुरुष के पीछे लेडी का हाथ होता है, तो वो मेरी वाइफ ने मुझे प्रोवाइड किया। और मैं कर्म में मानता हूँ, मैं जैसे बोला है गीता में, कर्म करते जाओ फल की इच्छा मत रखो, तो मैंने वैसे ही कर्म करते गई। और जब राहुल ने मुझे बोला कि ऐसे नॉमिनी का फॉर्म भरने से होता है, तो उस दिन जो मेरा हाथ पकड़ के मुझे यहाँ तक फुलफिल करवाया सब, और वहाँ से CR से अहमदाबाद से हमें कॉल आया कि आपने नॉमिनी में ये फॉर्म भरा है, आर यू सिलेक्टेड, बट आपको अहमदाबाद आना ही पड़ेगा पर्सनल विजिट के लिए। लेकिन वो फिजिकली हैंडीकैप थे, टाइम पर नहीं पहुँच पाए, लेकिन गवर्नमेंट ने उनका नाम सिलेक्ट किया। जस्ट अ मिनट राहुल, आप इधर आओ। राहुल का पूरा फैमिली डेफ है, उसका पूरा फैमिली डेफ है, लेकिन उसका ब्रेन मास्टर ब्राइन बहुत ही अच्छा चल रहा है। फाइनेंस के रिलेटेड बहुत सारी एडवाइस देता है। करीबन 5000 लोग हैं जिन्होंने इनकी अंडर में ट्रेनिंग ली है। जो भी डेफ बंदे थोड़ा बहुत जो भी कमा लेते हैं कंपनी में जॉब करके, लेकिन पैसे का इन्वेस्ट कैसे करना, तो ये फाइनेंस में एडवाइस देते हैं। उनकी मम्मी कहाँ है? ये है उनकी मम्मी, डेफ है, थाने से है। उनकी सिस्टर ये है मुक्ता, वो भी डेफ है। मुझे आज आप लोगों के सामने ये प्रस्तुत करके बहुत खुशी हो रही है कि मैंने वहाँ से क्या हासिल किया। जो राष्ट्रपति अवार्ड लेने गए थे, वहाँ से ये सम्मान पत्र मिला। और ये मेडल भी मिला। हो ती स्क्रीन। और ये मेडल भी मिला है, वो आप सभी को दिखाते, पहन लो। राजेशजी, पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आपण इथे काम करताय, त्याच्यामध्ये आपल्याला कोणाकोणाचं सहकार्य लागलं, कोणाकोणाचा सपोर्ट मिळाला? किन व्यक्तियों ने आपको सहयोग दिया? फर्स्ट एंड लास्ट है वो राहुल गाला है, जिसने मेरी अहमियत को पहचाना और गवर्नमेंट के आगे रिप्रेजेंट किया। और मेरा पूरा केतकर फैमिली, देखो मैं और मेरा भाई दोनों डेफ है, हर बार केतकर फैमिली के साथ सहयोग से ही आगे बढ़ते रहते हैं। मैंने देखा है कि वो लोग एनी टाइम मेरे लिए हाजिर रहते हैं। अभी अभी इंटरप्रेटर की सुविधा मिल रही है, पहले तो नहीं थे, तो इन लोगों के पास ही हम जाते थे। अगर घर का कुछ होता है, कोई हॉस्पिटल में होता है, किसी को कोई बीमारी होती है, एनी टाइप ऑफ क्वेश्चन सब पिक्चर फैमिली सपोर्ट करके सॉल्व आउट करते थे। मेरी रियल सिस्टर कोई नहीं है, लेकिन ये सब मेरे रियल सिस्टर्स से ज़्यादा है। और हमारी चिंता करने वाले ये केतकर फैमिली की सिस्टर्स को बिग धन्यवाद। आता पुढचा प्रश्न असा आहे ना की आपण हे जे काय काम करताय, जस्ट अ मिनिट, त्यांचा भाऊ म्हणतोय की आमच्या फॅमिलीमध्ये 80% लोगों को साइन लैंग्वेज आती है हमारी वजह से।
कि वो लोग हमसे कम्युनिकेट कर लेंगे, जिसकी वजह से कम्युनिकेशन बैरियर नहीं आ रहा। पुढचा प्रश्न असा आहे की आपण हे जे काही काम करताय याच्यामध्ये कधी कधी हर्डल्स येतात किंवा कधी कधी प्रॉब्लेम्स येतात, तसे कुठले प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागले? लाइफ इज फुल ऑफ स्ट्रगल, हाँ प्रॉब्लम से ही रहता है पूरी लाइफ, लेकिन ये ड्यूटी है हमारी, उसका रास्ता भी हमें ही ढूंढना होता है, और नर्वस होकर बैठना नहीं है, और कभी फ्री माइंड नहीं रहते हैं, ऑलवेज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ऑलवेज पॉजिटिव. आता पुढचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपल्याला हे अवॉर्ड डिक्लेअर झालं त्यावेळेला आपल्या मनात कोणती भावना होती? आपके दिल में क्या चल रहा था, क्या इमोशन वो थी, क्या सोच रहे फीलिंग थी? थे मैं वहाँ जाके क्या करूँगा, मेरा एम तो ऐसा नहीं था कि अवार्ड लूँ, या फिर मैं हर बार मेरे बच्चों के भविष्य के बारे में सोचता रहता हूँ कि मेरे बच्चों को आगे कैसे बढ़ाऊँ, क्या करूँ. तो जब मुझे मेल मिला और कंफर्मेशन आया और उसमें लिखा था डॉक्टर मुर्मू मैम का नाम, द्रौपदी मुर्मू मैम, तो वैसे मुझे लगा कहाँ का कनेक्शन कहाँ. अगर वहाँ पे जाके कुछ ट्रेनिंग लेनी होगी कि ऐसा कुछ उनको लग रहा था, न्यूज़ चैनल में देख रहे थे, लेकिन ऐसा सपना था कि मैं उनसे मिलूंगा, लेकिन वो आज हकीकत में बदल गया और मैं उनसे मिला, उनसे हाथ मिलाया, उनसे 10 मिनट बात करने का मौका मिला. और ये सिर्फ मेरे अकेले की सक्सेस नहीं है, उसके पीछे मेरी पूरी डेफ टीम है. अगर मुझे डेफ टीम सपोर्ट नहीं करती, मेरे व्यूवर्स नहीं पढ़ती, तो मेरा मैसेज लोगों तक नहीं जाता और मुझे नहीं चुनते. तर पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तिथे सेरेमनी झाला तिथे वातावरण कसं होतं? कारण आम्ही ते वातावरण अनुभवलेलं नाहीये, तुम्ही ते वातावरण अनुभवलंय, तर वातावरण कसं होतं तिथे त्या दिवशी? मैं और मेरी वाइफ दोनों गए थे 1 दिसंबर को, प्रोग्राम था 3 दिसंबर को, 2 दिसंबर को हमें डेमो के लिए बुलाया गया था. तो मुझे लगा ये कौन सी रणनीति है जहाँ पे डेमो करना होता, किसी से हाथ नहीं मिलाना है, टच नहीं करना है. तो वो लोग बार बार एक का एक बता रहे हैं, वो उन्होंने बता दिया कि अगर ये अवार्ड लेते समय किसी को छूना नहीं है, आपका रिएक्शन ऐसा नहीं होना चाहिए. तो हमारी बहुत सारी बड़ी टीम थी जिसमें अलग अलग क्षेत्रों से सबको चुना गया था. तो उन लोगों को डेमो दिखा रहे थे कि ऐसे लेना है, यहाँ से एंट्री आनी है, यहाँ से एग्जिट. तो मुझे व्हीलचेयर अनुकूल नहीं था, मैं ऐसे ही जाने वाला था वॉकर लेके, लेकिन उन लोगों ने बोला तुम वॉकर लेके आओगे, उसमें टाइम बहुत स्पेंड होता है, हमारे पास वॉलंटियर है, वो आपको चेयर में बिठा के ले जाएंगे. और जल्दी जल्दी मुझे एक्सप्रेस गाड़ी की तरह भगा के ले गए और जल्दी से देख लिया, और 20 मिनट में तो मुझे स्टेज पे से नीचे गिर दिया. इंटरप्रेट बहुत सरस करे. तो मुझे ऐसा होता था कि इतना बड़ा अवार्ड है, काफी अच्छा टाइम देंगे, तो 20 मिनट में तो मेरा पिक्चर पूरा ऊपर से नीचे हो गया. पुढचा प्रश्न असा आहे की आपण ज्या वेळेला राष्ट्रपतींना भेटलात तिथे त्यावेळेला आपल्याला नेमकं काय वाटलं? कारण राष्ट्रपती सारख्या व्यक्तीला भेटणं आणि बघणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मैंने देखा तो ये मैडम बहुत ही ह्यूमैनिटी दिखा रहे थे. बहुत सारे एटीट्यूड वाले मैंने देखे हैं, लेकिन इनमें बिल्कुल ऐसा कोई एटीट्यूड नहीं था. वो जो पद पे है वो पद का उन्होंने पावर नहीं दिखाया. जैसे फैमिली मेंबर वाले एक दूसरे से मिलके जो सहानुभूति रखते वैसे ही उन्होंने रखा. उनका नेचर बहुत प्यारा सा था, मजा आया. पुढचा प्रश्न असा आहे की आपण आता हे दिव्यांग लोकांसाठी आपण कामं करता, तर सरकार ज्या काही उपाययोजना करते
त्या पुरेशा आहेत असं आपल्याला वाटतं का? गवर्नमेंट जो भी स्कीम बनाती है दिव्यांगों के लिए, जिसमें ब्लाइंड होते हैं, मेंटली रिटार्डेड होते हैं, डेफ होते हैं, तो सबको अपनी अपनी क्राइटेरिया के अनुसार देते हैं। लेकिन वो क्या करते हैं, जो फिजिकल दिखता है ना उसको ज़्यादा प्रोवाइड करते हैं। जिसको चलने की दिक्कत है तो उसको वॉकर, स्ट्रेचर वो सब देते हैं, व्हील चेयर। लेकिन हमारे जैसे डेफ बंदे जो वो अच्छी तरह से चल फिर सकते हैं, लेकिन हमारे नज़दीक आके जब कम्युनिकेशन करें तब हम उनसे पता चलता है कि ये लोग कहना चाहते हैं लेकिन वो समझ में नहीं आता। तो मेन प्रॉब्लम रहता है लैंग्वेज का। तो ये लैंग्वेज को समझने के लिए इंटरप्रेटर होने चाहिए या फिर एक्सेसिबिलिटी रहनी चाहिए। अगर कोई बोलता हुआ आएगा, हाँ कैसा है, अच्छा है, देख के चला जाएगा, लेकिन उसके जैसे नज़दीक जुड़ेगा, उससे बात करेगा, तभी पता चलेगा कि इसको ये कहना है। जैसे नरेंद्र मोदी जी का विचार है कि ISL को यूनिवर्सल लैंग्वेज बनाना है, हर जाहिर संस्थानों पे एक एक इंटरप्रेटर रखना है। अगर कोई डेफ बंदा आता है, कुछ बताता है तो नॉर्मल पब्लिक निगलेक्ट कर देती है। लेकिन बिग थैंक्स नरेंद्र मोदी जी तो उसके लिए ये भारत सरकारचं देखील आपल्याला अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी बरोबर राजेशजींच्या कार्याची त्यांनी दखल घेतली। त्याबद्दल खरं सरकारचं पण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। राजेशजी, आता एक शेवटचा प्रश्न की दिव्यांग व्यक्तींविषयी आपले फ्युचरमध्ये काही संकल्प आहेत का, आणि असतील तर कोणते? सभी दिव्यांगजनों अपनी अपनी कार्यक्षमता के अनुसार काम करते ही रहते हैं। मैंने डेफ फील्ड में ज़्यादातर रिसर्च और स्टडी किया है। तो डेफ लोगों को एक्टिव बनाने के लिए, उनको आगे की राह दिखाने के लिए, सजेशन प्रोवाइड करने के लिए मैं रेडी हूँ। जहाँ पे भी वो अटकेंगे मैं उनको हेल्प करने के लिए यांच्यासाठी पण झाल्या पाहिजे। याचं कारण असं असतं की ज्या ठिकाणी शक्यतो मुलाखतीचे जिथे कार्यक्रम असतात तिथे त्या ठिकाणी म्हणजे मुलाखतकार जो असतो हा अगोदर त्याच्याकडनं प्रश्न घेतलेले असतात। या ठिकाणी कोणतेही प्रश्न यांना माहीत नव्हते तिथे, पण यांनी जी एकदम उत्तरं दिली, आपल्या कामासारखी ज्यांनी उत्तरं दिली, त्याबद्दल खरं राजेशजींचं मनापासून राजेशजी, तुमच्या कामाचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे। राजेश जी का कहना ऐसा है कि अभी तो ये कार्यक्रम में ये मैडम है इंटरप्रेटर, तो ये कर देती है, लेकिन ये मैडम ऑन ड्यूटी जब नहीं रहती है तो हमारा नियर एंड डियर प्रथमेश इंटरप्रेटर फुल बाईपास सर्जरी के साथ फुल सपोर्ट इन लोगों का रहा था। प्रथमेश, मेरे फैमिली में क्या बोला, हाँ अच्छा, मेरे मम्मी और पापा बहुत कम पढ़े हुए थे और हम दोनों भाई भी बहुत कम पढ़े हुए थे, लेकिन हमने हमारे बच्चे को ऐसा प्रोवाइड किया कि वो अच्छे से अच्छी डिग्री हासिल करे और बहुत कुछ पढ़ाई कर सके। इन फ्यूचर वंश और अंशी के लिए भी यही सपना भाभी, Bettering kan een historia Chico, bettering जस्ट अ मिनट, प्रथमेश आपके बारे में अभी भी बोलना बाकी है उनको। हाँ, बाकी है।
हाँ बस गणपति आपका फीडबैक ले रहे हैं। आप छोटे थे तब से ये डेफ माहौल में रह रहे हो, तो आपको कैसे लग रहा था? आपको क्या फील होता था बताइए। मराठीमध्ये बोला, मी ह्या लोकांना सांगते। कसंही बोल मराठी नाही ओके, हिंदी में बताओ। कसंही आपको क्या लगता था? Difference नहीं था because I was very involved with community, with my relatives, my friends and everything. इतना कुछ ऐसा था नहीं। It was his mother tongue, rather. कहाँ पे डिफिकल्टी आती थी वो बताइए। किसी का कोई नहीं था। कभी कभार तुम बिजी रहते हो, मम्मी पापा जरा जरा बात करते हो, अरे बाद में बात, ऐसा हो जाता है नहीं रहता? थोड़ा थोड़ा हो जाता है। हाँ, ये कभी कभार बिजी रहता है, उसके वर्क रिलेटेड और अर्जेंट वर्क आता है, तब मम्मी पापा हिल जाते हैं कि अब मैं कहाँ बोलूँ, किसको बोलूँ। तो दूसरा ऑप्शन होता है मैं, तो मेरे से कॉल करके बात कर लेते हैं, प्रॉब्लम हो जाता है, ऐसा कोई अटक नहीं जाता। बहुत पहले की बात करूँ तो मैं और मेरा भाई, हम दोनों डेफ, हमारे काकू कौन है? काकू सेकंड नंबर वाले, शरद भाई हाँ, मेरे पिताजी बड़े और दूसरे नंबर वाले काकू हर बार फोन करते रहते थे आनंद को, मामा को, और फिर कॉल करके बताते थे हाँ बॉम्बे जाना है, यहाँ जाना है। तो हर बार हम लोग बोर हो जाते थे कि यार हमें कोई भी अपडेटिंग न्यूज़ लेना हो तो उनके घर जाना है, आपको ऐसा हो तो मुझे वीडियो कॉल कर दो। तो फिर वीडियो कॉल आने के बाद हम दोनों, हमारी ये बहुत अच्छी हो गई, काकू को फ़ोन करो, इनको फ़ोन करो, यहाँ से माहिती लो, ये बताइए लो क्या, और सबके घर जाने का टाइम नहीं रहता था, तो वीडियो कॉल से बहुत अच्छी सुविधा मिल गई हमें। आपल्या कार्याचा खरंच आम्हाला खूप अभिमान आहे। यापुढे देखील आपल्या हातून असंच उत्तमोत्तम अतिशय चांगल्या पद्धतीने काम हो, हीच खरंच परमेश्वराचरणी मनापासून प्रार्थना। सेवेशी रिलेटेड जो कार्यक्रम होता तो आता इथे संपलेला आहे, पण जर का कोणाला त्यांना काही बोलायचे असेल 2 शब्द तर येऊन बोलू शकतात। आपण मेन टाइम केतकर फॅमिली आणि डोंगरे फॅमिली आणि फ्रेंड्स असे 3 फोटो घेऊया आपण पहिले। राजेशजी इकडे राहतील आणि त्यांच्या बाजूला केतकर फॅमिली गॅदर होईल पहिले। दीपाताई तू पण ते चालू राहतं, फोटो नंतर बदलो। ठीक आहे, केतकर डोंगरे जास्त आहेत, केतकर कमी आहेत। अंकुर दादा, केतकर फॅमिली चालू आहे ना? Yes, yes, yes. टाइम दाखवतो ना? नहीं ये स्क्रीन सॉरी, सुपर स्टार्टर 2-5 मिनट के बाद में रेडी है। दिस इज एम्प्टी। रखना होगा। अजय वर यामध्ये पण आलं का? हां यात पण आलंय का? हो चालूच आहे, चालूच आहे. एक मिनिट मी कव्हर झाली का? त्यामध्ये व्हिडिओ हो, हो, आहे. चालेल. त्यावेळी तुम्ही फोटो पाठवा। डोंगरे फॅमिली ह्याच्यात फोटो काढतो।
डोंगरे फॅमिली चला फोटोसाठी. अरे डोंगरे बसू नका. काढ ना. तुझ्याकडे आहे ना वैदी? तू बॅगेट ठेवली ना. डोंगरे म्हणजे माहेरचे. तो वेगळे हो येस. म्हणजे मामा त्यांच्याकडे मोठे झाले सगळे. जैसे राजेश से मामा. मम्मी के मैटरनल और पैटर्नल वैसे. अरे डोंगरे एवढे कमी राजेशचे दिसत नाही, राजेशचे सासऱ्यांचे मामा. अजून डोंगरे आले नाही का? एवढेच डोंगरे? तुम्ही पण डोंगर आहे ना? नाही अच्छा. आता ते राजेश फ्रेंड सर्कल. हां जा जा. फक्त त्यांचं पण एक घ्यायला पाहिजे ना. અંકલ આંટી તમે બી આવી જ જાઓ પછી ફ્રેન્ડ્સ લઈ લો કારણ કે એકવાર ફ્રેન્ડ્સ ચાલુ થશે ને પછી બહુ લાંબુ ચાલે છે. સાંભળો વિભૂતિના विभूती मम्मी એ પછી अग्रवाल फॅमिली. હા અગ્રવાલ. केतकर अग्रवाल. અલગ રહેવું હોય તો અલગ ને જોડે જવું હોય તો બેવું ઓપ્શન છે. હા ભલે જોડે આવવું હોય તો જોડે एक फॅमिली कधी ना एक फॅमिली આખું આવે ને આખું ફેમિલી આવે. આખું આવે છે બધાનું આવે છે. नाही ते एक आठवून दे. ફ્રેન્ડ્સ બધા तुमच्या झाले ना. अरे केतकर फॅमिलीत झाले. नाही नाही तर तुमच्या आमच्या दोघांचं काढू आम्ही. हे झालं की आम्ही दोघांनी या माझी कमिटी करतो. नाही आता माझी तुम्ही चूक घ्यायला हरकत नाही. राजेश फ्रेंड्स प्लीज. sit down. एक मिनिट બધા પહેલા ઊભા રહી લેવા દો વ્યવસ્થિત. थोडं व्यवस्थित उभे राहिले की घेतो. थोडे पुढे थोडे खालती मुलांना बसा पुढे ना. घ्या ना. हो, मुलांना खाली खालती बसा बसले थोडे खालती बसा. मुलांना पुढे घ्या. તમે થોડા નીચે બેસો એટલે બધા આવશે નહીં આમ. બચાવ નીચે બેસી જાઓ. એક ફિલ્મમાં બધા નહીં આવે. બચાવ નીચે. પાછો બેઠા. या इकडे येतं का? तुम्ही इथनं घ्या अतिथी. Thank you so much. हे बंद करा. बंद करू? हां झालं ना आता? येस. नाही थांब आमच्या दोघांचं राहिलं. या प्लीज. माझी आणि आजी. नाही नाही तुम्ही मेन दोघांचं घ्या. मेन Anshi once. Anshi once. आपल्याकडे इथे Once. एक सभासद फॉर्म आहे. Once. सभासद फॉर्म भरून या मी हां हां एक मिनिट.
थँक्यू. पप्पा मस्त बनवल्या पाहिजे. जेवण करा सोबत. हो माझ्याकडे आहे. राजेश क्या तू आ गया आता तुम्ही आधी देऊन या. नाही माझी जरूर नाही खरी. अरे माझ्या बाकीचे ना जाओ. कारवी वंश 2 मिनिट सामाजू सांगू. प्रथमेश राहिला त्यामध्ये. प्रथमेश जा ना. आनंद पण राहिला. लावा मुलं येऊ लावा. आनंद येऊ, जाओ. तुम्ही पण जा ना. सपना बहीण, आनंद भाऊ. कारवी आईजा मारी પાસે तिघांचा घ्या. आहा आहा जमती जमट का जम बस भी बस कारवी कारवी हा, एक पण नाही असतं. एक असं मी बंद नाही केलंय. करायला